फेकली बाका आता मका टाका ना सगळी. खाद्य नाही आणलं का? खाद्य नाही आणलं म्हणून मग आता खाद्य द्यायचं नाही त्यांना यास सोडून बघ तर राजहंसला मग कोणाला द्यायचं खाद्य त्यांना? बारकाले पिल्ल अच्छा ते राहिले ना. मग आता हे 2-3 घेऊन दाखवा मी आणतो खाद्य. याच्यात मक्का देतात नाही. हे कोंबड्याचं आहे ना? हा कोंबड्याला द्या ना टाकू. टाकलंय म्हणून जर थोडं ठेवलंय. उद्या चाल ठेवा. हा ते द्या इथंच ठेवून करते. हा, एक त्या डब्यात मग हे आहे बरं का गहू आहेत गहू ते उद्या टाका. पण आता उद्या लक्षात आणा. हा. चला मी आणतो खाद्य आता देऊ टाकून राजहंसला आणि बारकाल्या पिल्लांना. चला आता आजपासून आहे ना केलंय आपण परत औषध चालू. हे बारकाल्या पाटीलला हे पैलवानला पण. चल रे प्यायचं ना तुला. रामराम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. आपण औषध बंद केलं होतं बरं का, हे प्रोटॉन म्हणतो बोविकाइंड. आता परत चालू केलंय. चल रे धर. ते तिकडे गेलाय राजहंसला चपात्या टाकल्या तर. चला आता पाजू. अजून टाकू का? नाही थांबा आता मला पाजून द्या आधी. कुठे शेळ्या धरावं लागतं. चल धर 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 चल 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 धर. आला का बरं झाला आला. चल 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 चल. कपडे खातो, सगळी कॅल्शियमची कमी आहे. हा ओके. ओके झाले सगळ्यांना देऊन टॉनिक. आता जवळ जाईन तवर आपण ना परत देणार आहे. ते द्या होतो ना ते झालं त्यात सगळं ओके मध्ये. आता नाही बाहेर हरभरे वाळू घातलेत खाताना सगळे. आता त्याच्यामुळे तुम्हाला औषध पाजवलंय मी. बाहेर आजीने डाळ करायला हरभरे वाळू घातलेत भिजून फुकतेन परत. त्याच्यामुळे आहे ना आताच औषध घेतलं पाजून. खुराक नाही टाकला तर उद्या खुराक टाकू. औषध कॅन्सल किंवा मग बघू काय होतंय काय नाही. तर औषध संपवायचंच आहे बरं. ते 2-3 दिवसात औषध बी संपून जाईल. पण कसे सगळे दरवाजे बशी जाऊन उभा राहिले. बाबा धुते ना ते तर मी घेतो आता बाहेरचं आवरून. तेव्हा इथं हरभरे भिजू घातलेत. सगळे हरभरे घेते खाऊन. होते ना घोड्यावानी निसते. मग मोड पण आलेत बो हरभऱ्याला आहे बघा. डाळ करायची डाळ. आजी हरभऱ्याला मोड आले. मोड आलेत मग बरं आहे. आजी म्हणतो काही टेन्शन नाही. चला घेतो आवरून. तुम्हाला सगळं आवरल्यावर भेटतो आता. इकडे आहे ना मागच्या वेळेस आपले काहीच अंडे नव्हते ना. घरचं अंडे याच्यावर होम लिहिलेलं आहे 28 तारखेचं अंडे. आता त्याची जरा मशीन बंद करतो पहिला. अंधार करतो. हा बघा घरचे अंडे इथं आहे ना. एक याच्यात झालंय तयार एक. आणि हे पण 28 तारखेलाच ठेवलं होतं. हे बघा हे 28 तारीख आहे बघा. आणि हे पण घरचंच अंडे आहे. आणि याच्यात एक इथं एक तयार आहे बघा. 2 याच्यात तयार झाले घरचे. हे एक कप्पा ह्यो एक कप्पा आणि ह्यो एक कप्पा. एवढ्याच्या याच्यात अंड्यात पिल्लं चेक नाही केले अजून पण ताजे आहेत. पण ह्यो अख्खा तर कप्पा खराब झालेला आहे. सांगायचं राहिलं की एवढ्याचे ना आपले जे अंडे निघते ना राजहंसचे घरचे सोडून हे घरचे आहे ना आपल्याला घरीच ठेवायचे बरं. कारण की माझ्याकडे एक मादी आहे. मला आहे ना अजून एक मादी आहे घराची. मोठं झाल्यावर तिचे जर नर वगैरे काय निघले ना माद्या वगैरे तर मोठे करून विकणार आहे. पण आहे ना हे जे दुसरे अंडे आहेत ना जे आपण त्या भाईयाकडून आणले होते त्याचे थोडे काळे पांढरे राजहंस म्हणजे पांढरे आहेत फक्त आहे ना. पंख थोडे काळे आहेत त्याचे. तर ते आपल्याला सेल करायचे आहेत. तर तुम्ही बुकिंग करू शकतात. मला आहे ना इंस्टाग्रामवर मेसेज करा. इंस्टाग्रामची ID तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसत असेल.
तरी पण मी आहे ना आता सध्याला 3 जोड्याची घेणार आहे बुकिंग. मग जसे निघते तसे, कारण की मला वाटतंय बाबा 6च निघते ना एवढ्या याच्यातून. बघू तरी पण काय. आणि ते नर मादीचं आपल्याला लहानपणी कळत नाही त्यांचं, मी तसेच देणार आहे. मग ते तुमच्या नशिबात बाबा, तुम्हाला नर निघतात का मादी निघतात काय निघतात ते. पण मी ते देणार आहे, विकायचेत मला, कारण की एवढ्याचं मी तरी काय करू. त्याच्यामुळे मला लवकरात लवकर इंस्टाग्रामला DM करा आणि बुकिंग करून ठेवा तुमची पिल्लं. आणि अंड्यातून पिल्लं बाहेर निघल्यानंतर मग ते 6 निघते, 6च्या पुढे जर निघले तर मग तसं अपडेट तुम्हाला कळणच व्हिडिओमध्ये. मग तसं बी तुम्हाला मग मी सांगन. चला आता आवरतो, येतो किराणा भरून लवकर. चलो मशीन को करते है अभी पण. चला भाऊ, भरला किराणा. आता घेऊ राहिलो चहा. बाबांनी घेतला, पण गरम गरम कसा घेतला काय माहिती, एवढा गरम आहे. कौट मेथी चालले. आता बाबांचा मोबाईल घ्यायचा आहे फक्त, निघाले मग. तेच लाल. हां झालं का? चला भाऊ, बाबांचा मोबाईल दिला. आता बाबा चाळू राहिलेत हरभरी. आम्हाला चाळून दिलते का तसेच दिलते? कस काय गाडी निघलं नाही आमचं? आजीन चाळीलच नव्हतं का? काय माहिती, आजींचा नाही तसं टाकलं की भिजायला. नाही केलं होतं असे कचरा काढला असेल ना, असं कसं कचरा काढला असेल तवाच ना बाबा जुना फोन. एवढ्या नाही निघल्या काड्या. चला भाऊ, आता थोडी मका घेतली आहे आणि गवत पण घेतलं, गिन्नी गवत. दोन्हीची मिक्सचर कुट्टी करू आणि देऊ टाकून. काल मकाला पाणी दिलं होतं तर बघ कसे असे गठ्ठेचे गठ्ठे झाले, ते धुवून घ्यावं लागते. आता घास पण उद्यापासून कापायला चालू करावं, उद्या परवापासून, कारण की आता पाणी दिलेलं आहे. चला कुट्टी करतो, देतो शाळेला टाकून. ओके मग झालं काम. चला झाली कुट्टी. मका, हिरवा गवत आणि लाल गवत मिक्स. बाबा उघडा दरवाजा. चला 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 चला, तुम्हाला चालायचंय, तुम्हाला जायचंय. चला सगळं इथं तुटून पडते ना. सोड ना तू आता लगेच. तिला थोडंच टाकलं, याच्यात ठेवलंय थोडं. कोंबड्या आल्या का सगळे नासधूस करते, त्याच्यामुळं असं मध्ये घेऊन खाय गौरी सगळं टपकनी. मग तुला थोड्या वेळानं टाकतो. शेळ्यांना पण आता मस्तपैकी टाकलंय. ओके. 1-2 शेळीची तब्येत जरा आहे ना खराब झाली, ते पण सांगतो. तुम्ही खराब झाली त्याचं कारण असं आहे की बघा, शेळ्यांना ढेंडळत होत्या, त्याच्यामुळे त्यांच्या जरा मागचे हडकं दिसायला लागली तिथलची. आणि हे शेळीचे पण ते येते ना भरून. आता थोड्या त्यांना औषध दिलेत. आता ही कशी एकदम भरमसाठ भयानक दिसते, पण गाभण येते त्याच्यामुळे दिसते तशी. आपला बोकड पण एकदम मस्त आहे. हे बघता या दोघंची, हिचंच जास्त आहे थोडं, हिचं नाही कमी आहे थोडं. पण आता ते पोट पण खाल्लेलं नाही त्याच्यामुळे पोट पण आत गेलं आहे, त्याच्यामुळेच दिसू राहील ती जरा. होईन आता नीट मका चालू झालेली आहे. अय नुसतं आरडती, तुला इथं कमी दिलं का? बघ कशी करते खाली सांडी. ते अर्ध्याच्या वरील दिलंच नाही पाहिजे गाडी जास्त. बघ कशी करते. हा 2 मिनटं फक्त. मी शेळ्यांकडे गेलो तिथं बघा, काही कोंबड्या आल्या बी द्या खात्यात त्या पण मका मस्त पैकी. आता पिल्लाला आहे ना पाणी ठेवतो गड्या मी, कारण की ना आता खायला तर त्यांचं झालेलं आहे. कसे लाय करते, ऊन पण लय पडायला लागले आता. ते बघा अंडे कसे केले त्या पिल्लांनी, त्या राजहंसचे. पाहिलो आणि एक आताच राहिला भाऊ. चल जाऊ द्या, पाणी ठेवतो मी. आणला आता 36 डिग्री तापमान झालेलं आहे. म्हणजे आपल्या आता सध्याला मशीनचं तापमान आहे तेवढं तापमान बाहेर झालेलं आहे. एवढं इतकं जबरदस्त ऊन पडतंय ना. चल जाऊन द्या, पण आता पाणी ठेवतो मी. वा 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 वा, मस्त झाले. आता तुम्ही बघू शकता की बाबा आहे ना काय साईज वाढली आहे जबरदस्त प्रमाणे या पिल्लांची. एवढले नव्हते भोई पिल्लं, काय जबरदस्त वाढलेत खपा निसते. ते आहे ना कोंबडीचे पिल्लं, एवढे पिल्लं आणले होते आपण पिवळे भंगार, एका आठवड्यात पांढरे फटक झालेत. अजून आहे ना पुढच्या 2 आठवड्यात माझ्यामध्ये पूर्ण पांढरे होते आणि भिजायचे सुद्धा नाही. मग पाण्यात टाकतो ना आपण, भिजणार सुद्धा नाहीत, इतके मस्त होते ते. आता चला तर आतलं जे आहे ना मस्त घाण केली त्यांनी, वाळण देतावर तर बाहेर आहेत मस्त पोहतात. तो काळा पाहिलो आणि त्याच्यात खवरायला. आता
कोंबड्यांना पण आहे ना थोडे गहू टाकले होते इथं. गौरीचं संपत आलंय आता.